नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता घेऊन आली आहे आज घरगुती अशा काही किचन टिप्स ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे आणि तुमची वेळेची बचत सुद्धा होणार आहे। तर कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर टिप नंबर पहिली, आता बघा रोज आपल्या घरी भाजी बनते आणि त्यासाठी आपल्याला कांदा हा लागतोच। पण बऱ्याचदा अशा पद्धतीने लालसर कांदा घेतला तर हा पांढऱ्या कांद्यापेक्षा एवढा तिखट असतो की कापताना आपल्या डोळ्यातून खूप पाणी येतं। डोळ्याच काय तर डोळ्यातून खूप जास्त पाणी आल्यामुळे नाकातून सुद्धा पाणी येतं आणि अशा वेळेस खूप आगाग होते। मग काय करायचं, कधीही कांदा कापताना याचा जो काही देठाकडचा छोटासा तो भाग असतो तो कधीच घ्यायचा नाही, तो कधीही कापायचा। आणि जेव्हाही तुम्हाला कांदा हा कापायचा असेल तर काय करायचं, एखादे बाउल किंवा प्लेट घ्यायचं। जेवढे कांदे तुम्हाला खरं तर कापायचे आहेत तेवढे सगळे कांदे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे कांदे तुम्हाला ठेवायचे आहे फ्रीजमध्ये। फ्रीजमध्ये साधारणतः तुम्हाला कमीत कमी अर्धा तास हे ठेवायचे आहेत। हे असं केल्याने जेव्हा तुम्ही नंतर पुन्हा हे काढायला जाल, नंतर तुमचं जे काही साल आहे तो सुद्धा खूप इझिली निघेल आणि कितीही कांदे असेल तरी सुद्धा कांदा कट करताना तुम्हाला बिलकुल आग होणार नाही। ही टिप खूप सोपी आहे, नक्की फॉलो करून बघा। चला मंडळी, दुसरी टिप बघूयात। तर आपण जो हिरवा पालेभाज्या आणतो तो जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये टिकतो आणि नंतर ना तो अशा पद्धतीने काळा व्हायला लागतो। आता असे बॉक्सेस निघाले आहेत, आपण त्याचा वापर करतो, पण तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर आहे आणि तिना आजूबाजूने काळी व्हायला लागली आहे। तर पालेभाज्या हे 1 हप्त्यापेक्षा जास्त टिकवण्यासाठी काय बरं करायचं, चला आज तुम्हाला सांगते। जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तरी सुद्धा तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता। 4 ते 5 दिवस पालेभाज्या या छान अशा ताज्या राहतात। तुम्हाला सुती रुमाल घ्यायचा आहे। मी इकडे किचन टॉवेल घेतला आहे कारण यामध्ये ना थोडेसे होल सुद्धा आहेत आणि त्यानंतर तो आपल्याला ओलसर करून घ्यायचा आहे। जर तुम्ही सुती कपडा घेतला असेल तर ओलसर करून घ्या। त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते एक्स्ट्रा पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे, पिळून टाकायचं आहे आणि या ओलसर कपड्यामध्ये आपल्याला पालेभाज्या अशा पद्धतीने रॅपअप करून ठेवायचे आहेत। आता पालक असेल, मेथी असेल, कोथिंबीर असेल, अशा पद्धतीने बॉक्सेसचा वापर करा किंवा तुम्ही कापडी पिशव्या वापरत असणार त्यामध्ये ठेवा। बिलकुल खराब होत नाही आणि 1 हप्त्याच्या वरती सुद्धा या पालेभाज्या छान अशा फ्रेश राहतात। ही ट्रिक आवडल्यास लाईक जरूर करा। चला पुढची टिप बघूयात। आपल्या घरी आपण ना साय रोज काढून ठेवतो आणि घरगुती तूप हे नक्की बनवत असतो। पण बऱ्याचदा तूप संपलं तर आपण बाहेरून आणतो, पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केल्यामुळे ते तूप आपण बाहेर जरी ठेवलं तरी सुद्धा खराब होत नाही। पण मात्र घरच्या तूपला जर आपण जरसं काही झालं तर लगेच वास यायला लागतो, तूप खराब होतं। मग आता यावेळेस तूप करत असताना जर ते तुम्ही तूप कच्चं ठेवलं तर 100% तुमचं तूप खराब होणार आणि त्यामधनं ना तुम्हाला वेगळाच असा दुर्गंधीसारखा स्मेल येणार। त्यामुळे तूप खराब होऊ नये तर काय करायचं, तूप करत असतानाच लवंग त्यामध्ये टाकायची। पण त्यानंतर काय करायचं तर तवा कडकडीत असा गरम करायचा आणि त्यामध्ये फक्त 30 ते 40 सेकंद आपल्याला या लवंग अशा परतून घ्यायच्या। लवंगचा आपल्याला धूर करायचा नाही। आता पावसाळा चालू आहे त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा मॉइश्चर होतं, तर ते मॉइश्चर उडून जाण्यासाठी फक्त 30 ते 40 सेकंद कडकडीत अशा तव्यावरती हे ठेवायचं आणि बघा आता ह्या गरम आहेत, आता ह्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि नंतर तुपामध्ये टाकून ठेवायचा। असं केल्यामुळे बिलकुल तूप खराब होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामधनं खूप छान असा लवंगचा स्मेल सुद्धा येतो। ही ट्रिक आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चला पुढची टिप बघूयात। आपल्याकडे अशा पद्धतीचा मॉब असतो। आता यामध्ये ना रिफिल आपण इझिली अटॅच आणि रिमूव्ह करू शकतो। तर याचा वापर आपण पूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी करू शकतो। तर या रिफिलचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता जर ती स्वच्छ असेल तर ते तर तुम्हाला खूप इझी पडेल। पण जर ती खूप घाण झाली असेल आणि तुम्हाला सगळं घर साफ करायचं असेल तर त्याची जी रिफिल आहे ती काढून टाकायची। अशा पद्धतीने किचन टॉवेल्स आणि यूज अँड थ्रोचे 2 रबर बँड घ्यायचे आहेत। किचन टॉवेल्स तुमच्याकडे नसेल तर प्रोडक्ट टॅग केलाय, तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा पुढे काय ऑप्शन आहे हे समोर तुम्हाला मी सांगणार आहे। सुती एखादा रुमाल जो तुम्ही पुसण्यासाठी किंवा जुना एखादा टी-शर्ट असेल ते थोडंसं कापून घ्या। अशा पद्धतीने चौकोनी गोलाकारमध्ये कापा। थोडंसं जाडसर असं तुम्हाला टी-शर्ट घ्यायचं आहे जेणेकरून छान पुसल्या जाईल। एक रबर बघा अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे आणि दुसरं छान असं सिक्युअर करायचं आहे। म्हणजे काय होतं तर आपण हा जो काही किचन रोल टॉवेल लावलेला आहे
यामुळे आपण हा खराब झाल्यामुळे इझिली काढू शकतो आणि तसंही घर साफ करण्यासाठी आपण मॉपचा वापरच करतो. तर हे आपण इझिली क्लीन करू शकतो. त्यामुळे आपण रबर बँडचा वापर केलाय, परमनंट याला सिक्युअर केलं नाही आहे. आता बघा मी व्यवस्थितरित्या याचं हे फिट करून घेते आहे. या पद्धतीने जर अशा पद्धतीचा मॉप असेल तर आपल्याला साफ-सफाई करायला एवढी हेल्प होते की विचारूच नका. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही क्लीनिंग एखादा स्प्रे ठेवलाच असेल, तो स्प्रे घ्यायचा आहे. मी तोच घेतला, घरी काही बनवलं नाही. नसेल तुमच्याकडे तर काय करायचं, निरमा घ्यायचा, गरम पाणी घ्यायचं, निरमा ऐवजी तुम्ही डिशवॉश लिक्विड घेऊ शकता. थोडंसं व्हिनेगर किंवा लिंबाचा रस त्यामध्ये टाकायचा आहे आणि स्मेल चांगला येण्यासाठी थोडंसं कम्फर्ट टाकायचं आहे. आणि या पद्धतीने जर तुमच्या किचनमध्ये टाईल्स असतील आणि तुमचा हात पुरत नसेल, तर हप्त्याभरामध्ये जर तुम्हाला हे क्लीन करायचं असेल, कारण किचन म्हटलं तर तिथे चिकटपणा खूप होतो, कारण आपण फोडणी देतो, रोज स्वयंपाक बनवला जातो म्हणून. तर अशा पद्धतीने रोज हप्त्याभरातून असे टाईल्स तुम्हाला क्लीन करायचे. म्हणजे काय होतं बघा, आपण यावरती स्प्रे मारल्यामुळे चिकटपणा निघण्यास खूप मदत होते. हवं तर तुम्ही तो स्प्रे डायरेक्टली फरशीवरती सुद्धा मारून ठेवू शकता, टाइल्सवर मारून ठेवू शकता आणि नंतर फक्त हा कपडा ओला करून घ्यायचा आणि पुसून घ्यायचं. म्हणजे काय तर स्टूलचा वापर करायचीही गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला खालूनच इझिली क्लीन करू शकतो. रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा, याचे बॉर्डर्स किती घाण झालेले आहेत. खूप इझिली आपण हे स्वच्छ करू शकतो. आता बघा, जर तुमच्याकडे किचन टॉवेल नसेल तर आपण किचन साफ करण्यासाठी अशा नॅपकिनचा वापर करतो. तर याची बघा अशी दुहेरी तिहेरी घडी करायची, अशी जाडसर घडी होते बघा. हा जो काही नॅपकिन आहे हा तुम्ही ओलसर करून घेऊ शकता. मी तुम्हाला एक टिप देईल, हा गरम पाण्याने ओलसर करा, म्हणजे काय होईल ते निघण्यास खूप मदत होईल. अशा पद्धतीने एक रबर बँड आडवं टाकायचं आहे आणि नंतर एक रबर बँड उभं टाकायचं आहे, म्हणजे हे चांगलं सिक्युअर होतं. हवं तर पुन्हा एक रबर बँड तुम्ही याकडे टाकू शकता आणि व्यवस्थित असं सिक्युअर करून ठेवू शकता. आता जो स्प्रे मी आधी वापरला होता तो स्प्रे मी इकडे टाकते आहे. फक्त जर तुम्ही ओलसर केला असेल तर ज्या वस्तू तुम्हाला क्लीन करायच्या त्यावरती डायरेक्टली स्प्रे करू शकता. यावरती स्प्रे नाही केला तरी चालेल. मी ओलसर केला नाही आहे बघा. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातलं फर्निचर किंवा तुमच्या दिवाणखाली जर तुमचा हात जात नाही आहे तर ते सुद्धा तुम्ही खूप इझिली क्लीन करू शकता. तुमच्या घरातील दरवाजे अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकता. खिडक्या सुद्धा स्वच्छ करू शकता. जर तुमच्या मॉपची रिफिल ही खराब झाली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने याचा मॉप म्हणून सुद्धा वापर करू शकता. त्याचबरोबर तुमचा फॅन हा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित करा. फक्त फॅन जो आहे तो हलतो तर थोडं तुम्हाला क्लीन करायला त्रास होईल. पण दुसऱ्या हातामध्ये जर एखादी काडी घेतली आणि त्याचे पाते व्यवस्थित सिक्युअर केले आणि नंतर साफ केलं तर ते सुद्धा साफ होतं. जर तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीने मोठ्या-मोठ्या विंडो असतील तर त्या साफ करण्यासाठी तर हे माइंड ब्लोइंग आहे. या पद्धतीने तुम्ही खूप इझिली साफ करू शकता. अशा पद्धतीने एकदाच खूप मोठा फ्लोअर आपण क्लीन करू शकतो आणि घरातील साफ-सफाई खूप इझिली करू शकतो. सो तुम्ही सुद्धा हा अशा पद्धतीने मॉप नक्की वापरून बघा. तुम्हाला या सगळ्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. या सगळ्यांमधली तुमची फेव्हरेट टिप कोणती होती तेही सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघितलाय मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि या पद्धतीने हे काढायचं आणि नंतर धुवून घ्यायचं. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. बाय.